आपल्या पत्नीची काळजी होती आणि त्यांनी तिच्यासोबत शिवगणांना पाठवलं. त्यांना माहिती होतं पुढे जाऊन काय होणार आहे, कारण त्यांचा स्वभाव असा नव्हता की तुझ्या वडिलांनी माझा त्यावेळी असा असा अपमान केलेला म्हणून हिला काही कल्पना दिली नव्हती. कारण ते ज्ञानी होते, महादेव होते आणि सगळ्या पातकांचा नाश करणारा तो महादेव. बघा आपण सगळ्या देवांच्या पूजेला बरंच काही लागेल, पण महादेवाच्या याला फक्त एक लोटा जल. आता तर भारत महादेव पाण्यामध्येच येतात, आता काय करावं माहिती नाही. फक्त एक तांब्या पाणी ओतले की महादेव शांत होणारे. यांनी कधी सतीला येऊन सांगावं तुझ्या बापाने माझी आपली अपमान केला, निंदा केली, काय सांगितलं. निघाली, इतक्या उत्साहाने निघाली आणि तिने यज्ञ मंडपामध्ये बघितलं. तिच्या सगळ्या बहिणी नटून थटून आल्या होत्या. पुढचं फार बारकाईने ऐकण्यासारखं आहे. सगळ्या बहिणी नटून थटून आलेल्या होत्या. दक्षाच्या पत्नीचं जसं सतीकडे लक्ष गेलं, दक्षाच्या पत्नीचं जसं सतीकडे लक्ष केलं, त्या क्षणाला सतीच्या मातेने दक्षाकडे लक्ष केलं आणि सतीकडे दुर्लक्ष केलं. आता हिला कळालं की हे काही सहजासहजी नाही, हे ठरवून झालेलं आहे. आता ती सरळ दक्षाकडे गेली. दक्षाकडे गेल्याबरोबर दक्षाने सतीकडे लक्ष न देता दुर्लक्ष केलं. तळपायाची आग मस्तकाला गेली. पूर्ण यज्ञ मंडपामध्ये फिरून बघतीये, सगळ्यांची आसन व्यवस्था आहे, फक्त भगवान शंकरांना तिथे स्थान नव्हतं. आणि तीच खरी अर्धांगिनी असते, तीच खरी पत्नी असते, तीच खरी पतिव्रता असते की जिला आपल्या मायेरी आपल्या नवऱ्याचा झालेला अपमान कदापिही सहन होत नसतो. आणि तिच्या बाबतीत तेच झालं. तिच्या पतीचा अपमान झालेला, अवमान झालेला, त्यांना स्थान नाही दिलं म्हणजे काय, अवमान केलेला, अपमान केलेला. आता ती दक्षाला एकेरी बोलायला आली. कितीही वर्ष तिने आम्हाला दाखवून दिलेलं आहे, ती आता आपल्या बापाला, आपल्या पित्याला म्हणते, एकेरी आवाजाने म्हणते, हे दक्षा, आज मला माझी लाज वाटतेय. कारण माझे पती भगवान शंकर, त्यांचा कुणीही शत्रू नसताना माझ्या पित्याच्या घरी माझ्या पतीचा अवमान केला गेलेला आहे. आज मला लाज वाटते, कारण मी इथून वापस जाऊ शकणार नाही. का जाऊ शकणार नाही? माझ्या पतीने मला इथे येऊ नको म्हणून सांगितलं होतं आणि माझे पती मला नेहमी हे दक्ष कन्या म्हणून बोलवतात. माझे पती दक्ष कन्या म्हणून बोलवतात आणि आज या दक्षानेच माझ्या पतीचा अवमान केलेला आहे. त्यामुळे आज लाज वाटते मी तुझी कन्या आहे म्हणून सांगण्याचा. म्हणून तू दिलेला हा देहच मला आज आता नको. आणि मग तिच्या तळ पायाची आग मस्तकात गेली. त्याच ठिकाणी ती पद्मासनामध्ये बसली. कुंडलिनी शक्ती जागृत केली. मूलाधार चक्रापासून वरपर्यंत तो अग्नीचा डोंब वाहत गेला. आणि बघा, वेद व्यासांचं किती म्हणून कौतुक करावं. वेद व्यासांनी आधी कपिल महामुनींचं चरित्र दिलं. माता देवहूतीला त्यांनी सांख्य योग सांगितला. सांख्य योगाचं ज्ञान देताना ध्यानाच्या पायऱ्या सांगितल्या. ध्यानाच्या पायऱ्यामध्ये चक्र सांगितले, चक्रांचे रंग सांगितले आणि नंतर आम्हाला सतीकडे नेलं. जर आम्हाला ध्यानाच्या पायऱ्यात माहिती झाल्या नसत्या तर सतीच्या पद्मासनाचा अर्थच कळाला नसता. आणि या कमल पंकुडी म्हणतात त्याला, कमळाच्या पाकळ्यांसारखे हे चक्रांचे वेगवेगळे संख्या आहेत, त्यांचे आवाज आहेत. वम, लम, दम, रम असे एक एक चक्रांचे आवाज आहेत. आणि त्याप्रमाणे तो अग्नी
तिने प्रज्वलित केला. अग्नी प्रज्वलित करत करत सहस्त्राकार चक्रापर्यंत आला. आपला ओंकार म्हणताना मी म्हणलं मंदिराच्या भिंतीच्याही वर, छताच्याही वर गेला. तो जो ध्वनी आहे तो अग्नी तिचा सहस्त्राकार चक्रातून वर गेला आणि तिचं शरीर पडलं. जेव्हा तिच्या आतला अग्नी प्रदीप्त झाला तेव्हा शिवगणांनी जाऊन ही बातमी भगवान